नमस्कार. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका निमित्ताने 15 जानेवारी रोजी उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान आहे. त्यानंतर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. ही मतमोजणी मालेगावच्या 84 नगरसेवकांसाठी म्हणजे 21 प्रभागामधली कुठे कुठे कशी कशी होणार आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम अगोदर आपण इथे आलो आहे. आपण आता LIC ऑफिसच्या पाठीमागे ते IMA हॉल ज्याला म्हणतात, या IMA हॉलमध्ये इथे प्रभाग क्रमांक 1, 9 आणि 10 या 3 प्रभागाची इथे मतमोजणी सुरू होणार आहे. आणि ती मतमोजणी कशा पद्धतीने कशी होणार आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया इथले RO बाळासाहेब गाडवे यांच्याकडून. आणि वेगळ्या म्हणजे या मतमोजण्या कुठे कुठे आहेत तर मालेगावातल्या या 4 जागेवर आहे. एक आहे IMA हॉल, एक आहे वखार महामंडळ म्हणजे आपलं कॅम्प रोडला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारी, तिसरं आहे शिवाजी जिमखाना आणि एक अजून आहे कृष्णा लॉन्स मोतीबाग नाका. तर आपण आत्ता आलेलो इथे IMA हॉलच्या जागेवर. या IMA हॉलमध्ये प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 या तिन्ही प्रभागाची मतमोजणी इथे होणार आहे. आणि याची काय तयारी आहे काय नाही ते जाणून घेऊया आपण आता इथून पुढे. असोसिएशनच्या या हॉलमध्ये इथे आलेलो आहेत. आपल्यासमोर इथे प्रभाग क्रमांक 1, 9, 10चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब गाडवे इथे सोबत आहेत आपल्याबरोबर. इथे 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी कशा पद्धतीने होणार आहे, किती टेबल लावलेले आहेत, तिन्ही प्रभागाची मतमोजणी किती वाजता सुरू होणार आहे, किती फेऱ्यांमध्ये होणार आहे आणि कशा पद्धतीने कोणते टेबल कशासाठी, उमेदवाराचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी कुठे असणार, अधिकारी कसे असणार, ही सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण बाळासाहेब गाडवे साहेब यांच्याकडून. साहेब नमस्कार. प्रबंधभूमीतर्फे आपलं स्वागत करतो. साहेब इथे मतमोजणी आहे आपल्याकडे प्रभाग 1, 9, 10ची. तर कशा पद्धतीने आपली मतमोजणी असणार आहे जरा प्लीज प्रॅक्टिकली आम्हाला दाखवा. येवला मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26 करता 16 जानेवारी या दिवशी मतमोजणी होणार आहे. प्रभाग नंबर 1, 9 आणि 10ची मतमोजणी इथं इंडियन मेडिकल असोसिएशन या हॉलमध्ये होणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागाला 4 टेबल देण्यात आलेले आहेत आणि सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. या हॉलच्या पलीकडच्या बाजूने जी जाळी लावलेली आहे आपण जाळीच्या पलीकडे काउंटिंग एजंटला उभं राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी जागा आहे. तिथून ते जे काउंटिंग चालू आहे ते बघू शकतील. आतमध्ये इथं मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि शिपाई कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक मतमोजणीसाठी 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर मॅन्युअल टॅब्युलेशन, संगणकीकृत डाटा या सगळ्यांचं ताळमेळ घेऊन आणि नंतर त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण मतमोजणीसाठी साधारण 8 फेऱ्या अपेक्षित आहेत. मतमोजणीची वेळ ही सकाळी 10ची आहे. नियमानुसार आपल्याला सकाळी टपाली मतपत्रिकांची मोजणी प्रथम सुरू करावी लागते. त्यानंतर आपण EVMवरची मतमोजणी सुरू करणार आहे. आमच्या अंदाजानुसार साधारण अर्ध्या तासामध्ये आम्हाला टपाली मतपत्रिका होतील व त्यानंतर पुढील 2 तासामध्ये या 8 फेऱ्या पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. अच्छा. साहेब 3 प्रभाग आपल्याकडे आहेत तर तिन्ही प्रभागाची मतमोजणी एकाच वेळेला सुरू होणार आहे आणि ते प्रभाग म्हणजे टेबल नंबर 1 ते काय त्या पद्धतीने काय नियोजन आहे? तीनही प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी म्हणजे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्याकरता प्रभाग नंबर 1 ते 4 टेबल नंबर 1 ते 4 यावरती प्रभाग नंबर 1ची मतमोजणी होणार आहे. टेबल नंबर 5 ते 8 यावर प्रभाग नंबर 9ची मतमोजणी होणार आहे. आणि टेबल नंबर 9 ते 12 इथं प्रभाग नंबर 10ची मतमोजणी होणार आहे. टेबल 13 हा टपाली मतपत्रिकांसाठी आहे. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात येणार आहे. अंतिम निकाल जाहीर करतेवेळी EVMवर मोजलेली मते त्याचबरोबर टपाली मतपत्रिकातून मिळालेली मते या दोन्हींची बेरीज करून सर्व हिशोब बघून नंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीचा निकाल फेरी वाईज आपण डिक्लेअर करणार आहात का सगळं झाल्यानंतर करणार आहात, कसं करणार आहात? आमच्या नियोजनानुसार फेरीनिहाय आम्ही नियोजन केलेलं आहे जाहीर करण्याचं. उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत, पोलिंग एजंट जे आहेत, काउंटिंगसाठी जे लोक नेमलेले आहेत ते जाळीच्या पलीकडून असणार आहे. त्यांच्याजवळ पण आकडेवारी असणार आहे. जर सर्व व्यवस्थित प्रक्रिया सुरू राहिली तर फेरीनिहाय जाहीर करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. साधारणतः किती फेऱ्या होतील साहेब?
या मतमोजणीसाठी एकूण 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या केंद्रांची संख्या कमी आहेत तिथे 7 फेऱ्या होतील, इतर ठिकाणी 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणी प्रतिनिधी जे असतील साहेब त्यांना मोबाईल वगैरे किंवा असं काही अलाउड आहे का आतमध्ये, किंवा त्या संदर्भात काय सूचना द्यायला? मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराचे 4 मतमोजणी प्रतिनिधी व टपाली मतपत्रिकेसाठी 1 असे एकूण 5 मतमोजणी प्रतिनिधींना आम्ही पासेस दिलेले आहे. त्यांना साठीच्या त्या आदर्श सूचना ज्या आहेत त्याप्रमाणे त्यांना मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल वगैरे वस्तू आणता येणार नाही अशा सूचना देखील आम्ही संबंधित उमेदवारांना दिलेल्या आहेत. साहेब, जे फेऱ्या होतील त्या डिक्लेरेशनसाठी आपण बाहेर ध्वनीचे म्हणजे ज्याला आपण स्पीकर म्हणतो ते असे काही ते नियोजन आपलं झालेलं आहे? हो, तशी व्यवस्था केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही त्या माईकवरती ती जाहीर करण्यात येणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपण बघितलं की गाडवे साहेबांनी आपल्याकडे अतिशय सविस्तर आणि सखोल अशी सुंदर आपल्याला माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीने फेऱ्या होतील, कुठल्या कुठल्या प्रकारचे ते आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. तरी आम्ही दर्शकांसाठी असं का सांगतो आणि आम्ही आता दाखवतो आहे की कशा पद्धतीने हे इथे टेबल लावलेले आहेत. ज्या पद्धतीने सांगितलेले होते की हे टेबल आणि या टेबलच्या मध्ये एक जाळी लावलेली आहे. जाळीच्या पलीकडे मतमोजणी उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी जे असतील ते तिकडे असतील आणि अधिकारी वर्ग या साईडला हे असेल. आपण बघू शकतो अशा पद्धतीने हे टेबल 1 ते 4 पर्यंत प्रभाग क्रमांक 2, त्याच्यानंतर टेबल नंबर 5 ते टेबल नंबर 8 पर्यंत म्हणजे 4 टेबल एकेका याला दिलेले आहेत. इथे प्रभाग नंबर 9, त्यानंतर टेबल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, प्रभाग क्रमांक 2 टेबल क्रमांक 1, 2, 3, 4, प्रभाग क्रमांक 9 टेबल क्रमांक 5, 6, 7, 8, प्रभाग क्रमांक 10 टेबल क्रमांक 9, 10, 11, 12 आणि शेवटी जे टपाली मोजणीसाठी जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा टेबल नंबर 13. अशा पद्धतीचं नियोजन इथे आहे. आता जाऊया आपण इतरही अजून कुठे मतमोजणी होणार आहे त्या पद्धतीने. एक प्रभागाच्या सकाळी 10 वाजता काउंटिंग सुरू होणार आहे आणि साधारणतः कोणाच्या 7 कुठल्या एखाद्याच्या पेटी जास्त असेल तर 7-8 फेऱ्या अशा फेऱ्या होतील आणि 2-3 तासामध्ये साधारणतः 2.5 ते 3 तासामध्ये निकाल अपेक्षित आहे. आणि नागरिकांना या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे म्हणून मी आता आपल्याला बाहेर घेऊन जातो. तिथे मोठमोठ्या प्रमाणात इथे भोंगे लावलेले तेही आपण बघूया. गोदाम जे आहे या गोदामाच्या इथे बाहेर आपण आलेलो आहे. इथे एकूण 9 प्रभागाच्या इथे मतमोजण्या होणार आहे. 3 अशा 9 प्रभागाच्या होणार आहे आणि त्या मतमोजण्या संदर्भात नागरिकांना कळायला पाहिजे म्हणून जर आपण बघितलं इथे तर इथे बघा या पोलवर भोंग्याची व्यवस्था केलेली आहे. तसंच आपण लांब तिकडे जरी बघितलं तर तिथपर्यंत तिथे देखील आपल्याला भोंगे दिसत आहेत आणि त्याच पद्धतीने जर आपण इकडे बघितलं तर या साईडला देखील आपण बघू शकतो फार लांबपर्यंत भोंग्याची व्यवस्था आहे. नागरिकांना काय मतमोजणीतला निकाल हा कळण्यासाठी ही सुविधा शासनाने केलेली आहे. प्रसिद्ध मालेगावच्या श्रीरामनगरमधील शिवाजी जिमखाना इथे आलेलो आहे. इथे देखील एकूण 6 प्रभागाची मतमोजणी आहे. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 आणि 3, 6, 7च्या ज्या मतपेट्या स्वीकारल्या जाणार आहेत त्या इथे जाणार आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे आत बघू शकतो इथे 3, 6, 7ची मतमोजणी इथे होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने होणार आहे. प्रत्येक प्रभागाला 4 टेबल, प्रत्येक प्रभागाला 4 टेबल असे 12 टेबल आणि एक टपाली मतमोजणी 13वा टेबल आणि इथे मध्ये पार्टेशन केलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्या साईडला प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 19 या 3 प्रभागाची मतमोजणी त्या साईडला आहे. अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाला 4 टेबल आणि त्याच पद्धतीने साधारणतः 7-8 अशा फेऱ्या आणि सकाळी 10 वाजता काउंटिंग होणार आहे. अशा पद्धतीने इथे आपण बघितलं एकूण 6 प्रभागाची मतमोजणी होणार आहे. हे शिवाजी जिमखानामधील आपण आतलं बघतो आहे. इथे आतमध्ये बघा 3, 6, 7 या भागाला आहे आणि इथे मध्ये पडदा टाकलेला आहे. इथे 14, 16, 19 त्या साईडला आहेत. असे 3 प्रभाग इकडे आणि 3 प्रभाग तिकडे अशा पद्धतीचं सेम त्याच पद्धतीचं इथे ही मतमोजणी अशा पद्धतीने होणार आहे. आपण मोतीबाग नाका येथील कृष्णा लॉन्स इथे आहोत. इथे सुद्धा प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 20 आणि प्रभाग क्रमांक 21 यांची इथे मतमोजणी होणार आहे. आपण जाऊया आत पुढे. आपण बघतो या कृष्णा लॉन्समध्ये प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 20 आणि प्रभाग क्रमांक 21 याची मतमोजणी आहे. आणि या मतमोजणीच्या संदर्भात आपले मुख्य निवडणूक अधिकारी
आयुक्त रवींद्रजी जाधव पण इथे आहेत, ते पण सगळं व्यवस्था कशी काम कसं चाललं याची निगराणी ते करतायत, ते बघतायत. आणि आपण त्या इतर पद्धतीप्रमाणेच प्रत्येक प्रभागाला 4-4 टेबल इथे दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने इथे मतमोजणी होणार आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. 21 प्रभागामधून 84 नगरसेवक निवडून द्यायचे. 15 जानेवारीला याचं मतदान आहे, सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30पर्यंत. आणि 16 जानेवारीला निकाल आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया जी राहणार आहे ती मालेगावातल्या 4 जागेवर आहे. एक आहे वखार महामंडळ शासनाचं, जे कॅम्प रोडवर मालू कॉम्प्लेक्सच्या समोर आहे ते. दुसरं IMA हॉल LIC ऑफिसच्या पाठीमागे. तिसरं शिवाजी जिमखाना. आणि चौथं मालेगावातील मोतीबाग नाका येथील प्रसिद्ध असलेलं कृष्णा लॉन्स. आता आपण बघूया की पहिल्या जे वखार महामंडळ आहे, या वखार महामंडळामध्ये कुठल्या कुठल्या प्रभागाची मतमोजणी होणार आहे. तिथे एकूण 9 प्रभागाची होणार आहे. त्यापैकी पहिले असणार आहे 2, 11, 12, त्यानंतर 4, 5, 8 आणि 13, 15, 17 या 3 प्रभागाची शासकीय धान्य वितरण वखार महामंडळ इथे होणार आहे. त्यानंतर IMA हॉल इथे प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 या 3 प्रभागाची IMA हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराज जिमखाना इथे प्रभाग क्रमांक 3, 6, 7, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 14, 16, 19 आणि कृष्णा लॉन्स मोतीबाग नाका इथे प्रभाग क्रमांक 18, 20, 21 असे साधारणतः 4 जागेवरती या 21 प्रभागाची 84 नगरसेवकांसाठी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी 16 तारखेला सकाळी 10 वाजता चालू होणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येक याच्यामध्ये 4-4 टेबल लावलेले आहेत. साधारणतः 7 फेऱ्या 8 फेऱ्यामध्ये याचा निकाल अपेक्षित आहे. साधारणतः 2-2.5-3 तासामध्ये निकाल आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे. या पद्धतीने आम्ही मतमोजणी संदर्भात प्रबंधभूमीकडनं आपल्याला सगळी माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन बद्रीनारायण काळेसहित मी स्वतः हरीश मारू. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.